तुमच्या हातात असलेला चेक बँकेत डिपॉझिट केल्यावर जर बाउन्स झाला तर तुम्ही काय कराल? तुमच्या पैशाचं काय होईल? आणि त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की कुठलं पाऊल उचलायला हवं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेक बाउन्स झाल्यावरती करायला लागणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती। नमस्कार, मी ॲडव्होकेट केतन पळशीकर। सगळ्यात आधी आपण पाहूया चेक बाउन्स म्हणजे कायदेशीर भाषेत नक्की काय असतं। ज्यावेळी एखादा माणूस आपल्याला एखाद्या कायदेशीर व्यवहारापोटी पैसे देणं लागत असतो आणि ते पैसे देण्यासाठी तो आपल्याला एक चेक देतो। तो चेक आपण बँकेत भरल्यावर फंड्स इन्सफिशियंट किंवा सिग्नेचर मॅच होत नाही किंवा अशा कुठल्याही कारणामुळे ज्यावेळी रिअलाइज न होता परत येतो त्यावेळेला चेक बाउन्स झाला असं समजलं जातं आणि या कारणामुळे चेक देणाऱ्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई होऊ शकते। ही कारवाई निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट या कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांखाली केली जाते। त्यामुळे आधी आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची महत्त्वाची कलमं काय काय आहेत ते पाहणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण प्रोसिजर स्टेप बाय स्टेप। सगळ्यात पहिला महत्त्वाचा सेक्शन आहे सेक्शन नंबर 138। हा सेक्शन असं सांगतो की ज्यावेळी एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही कायदेशीर व्यवहारापोटी किंवा कर्जापोटी पैसे देणं लागत असतो आणि या कर्जाच्या किंवा देण्याच्या परतफेडीसाठी त्यांनी चेक दिलेला असतो, तो चेक समोरच्या माणसाने बँकेत भरल्यावर खात्यात पुरेशी रक्कम नसेल किंवा सिग्नेचर मॅच होत नाही अशा कारणांमुळे रिअलाइज न होता परत जातो, त्यावेळी चेक बाउन्सचा गुन्हा घडला असं समजलं जातं। असा गुन्हा जर चेक देणाऱ्या व्यक्तीने केला असेल तर त्यासाठी त्याला 2 वर्षापर्यंत जेल आणि चेकच्या रकमेच्या दुप्पट रकमेपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते। दुसरा महत्त्वाचा सेक्शन आहे सेक्शन 139। हा सेक्शन असं सांगतो की चेक देणाऱ्या व्यक्तीने तो पैसे देणं लागत होता म्हणूनच तो चेक दिलेला होता। म्हणजे चेक घेणाऱ्या व्यक्तीला हे प्रूव्ह करायची गरज नाही की तो चेक कायदेशीर देणं लागत होता म्हणूनच समोरच्या व्यक्तीने मला दिलेला होता। आणि त्याचबरोबर कायदा असंही गृहीत धरतो की चेक देणाऱ्या व्यक्तीने तो चेक वैध कारणासाठीच दिलेला होता, म्हणजेच लीगली तो त्याला पैसे देणं लागत होता म्हणूनच तो चेक दिलेला होता। या उलट चेक देणाऱ्या व्यक्तीला हे सिद्ध करायला लागतं की त्यांनी तो चेक कर्जाच्या किंवा देणं असलेल्या रकमेच्या परतफेडीपोटी दिलेला नव्हता तर त्यामागे दुसरं काहीतरी वेगळं कारण होतं। आता याचं आपण एक छोटंसं उदाहरण बघूया। समजा संदीपनी अमोलकडनं 50,000 रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या परतफेडीसाठी संदीपनी अमोलला 50,000 रुपयाचा चेक दिला। अमोलनी तो चेक बँकेत भरल्यावर तो बाउन्स झाला। आता जर अमोलनी संदीप विरुद्ध कायदेशीर कारवाई केली तर अमोलला हे सिद्ध करायची गरज नसते की संदीपनी त्याला कायदेशीर पैसे देणं होतं। आणि पुढचा महत्त्वाचा सेक्शन आहे सेक्शन नंबर 142। हा सेक्शन असं सांगतो की चेक बाउन्स करणं हा गुन्हा जरी असला तरी पोलीस किंवा कोर्ट स्वतः त्याची दखल घेणार नाहीत। म्हणजे चेक बाउन्स झाल्यावर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकत नाही। तर ज्या व्यक्तीच्या बाबतीत हा गुन्हा घडलेला आहे त्या व्यक्तीने कोर्टासमोर योग्य ती कंप्लेंट लेखी स्वरूपात करणं गरजेचं आहे, त्याच वेळी या गुन्ह्याची दखल घेतली जाते। आता आपण चेक बाउन्स झाल्यावरती करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन घेऊया। सगळ्यात आधी ज्या व्यक्तीने चेक लिहून दिलेला आहे त्याला ड्रॉवर असं म्हणतात। ज्या व्यक्तीला चेक मिळालेला आहे त्याला पेई असं म्हणतात। ज्या दिवशी चेक बाउन्स झाल्याचं पेईला कळेल त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत पेईनी आपल्या वकिलांमार्फत ड्रॉवरला एक लीगल नोटीस पाठवणं मॅन्डेटरी आहे। या लीगल नोटीसमध्ये त्यांनी नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत आपल्याला पैसे द्यावेत अशी स्पष्ट मागणी करायची असते। अशी नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत जर ड्रॉवरनी पेईला चेकच्या अमाऊंट एवढे पैसे दिले नाहीत तर त्यांनी गुन्हा केला असं मानलं जाईल आणि त्या दिवसानंतर 30 दिवसाच्या आत पेईनी सक्षम कोर्टामध्ये लेखी तक्रार करणं गरजेचं असतं। त्या तक्रार अर्जासोबत बाउन्स झालेला चेक, त्यासोबत बँकेने पाठवलेला मेमो
वकिलातर्फे पाठवली गेलेली लीगल नोटीस, ती नोटीस ड्रॉवरला मिळालेली आहे असा पोस्टाचा ट्रॅक रिपोर्ट, ही डॉक्युमेंट जोडायला लागतात. कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्या तारखेला पेईचं व्हेरिफिकेशन होतं. या तारखेला पेईनी कोर्टात सबमिट केलेली डॉक्युमेंट्स, त्यांनी केलेला तक्रार अर्ज याची तपासणी होते आणि कोर्टाला जर असं आढळलं की गुन्हा घडलेला आहे तर ड्रॉवरला कोर्टात उपस्थित राहण्यासाठी एक तारीख ठरवली जाते आणि त्याप्रमाणे समन्स इश्यू केलं जातं. ठरवलेल्या तारखेला जर चेकचा ड्रॉवर कोर्टात उपस्थित झाला तर त्याला जामीन घेण्याचा हक्क असतो आणि जर उपस्थित झाला नाही तर त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढून त्याला उपस्थित राहायला भाग पाडलं जातं. त्यानंतर कोर्टाकडून ड्रॉवरला केलेला गुन्हा मान्य आहे किंवा नाही अशी विचारणा करण्यात येते. त्यांनी जर गुन्हा मान्य केला तर चेकच्या अमाऊंटच्या दुप्पट एवढी रक्कम आणि 2 वर्षापर्यंतचा कारावास अशी शिक्षा त्याला सुनावली जाते आणि जर त्यांनी गुन्हा मान्य केला नाही तर पुढची ट्रायल सुरू होते आणि या स्टेजला कोर्ट ड्रॉवरला चेकच्या रकमेच्या 20% अमाऊंट तुम्ही आत्ताच पेईला द्या अशी ऑर्डर देखील करू शकतं. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कॉम्प्रोमाइज घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि कॉम्प्रोमाइज जर नाही झाली तर मग पुढची केसची प्रोसिजर चालू होते. सगळ्यात आधी तक्रारदाराचा पुरावा होतो. तक्रारदाराला आपलं म्हणणं लेखी स्वरूपात कोर्टात द्यावं लागतं. त्या म्हणण्यावर ड्रॉवरचा वकील तक्रारदाराची उलट तपासणी घेतो आणि त्याचबरोबर तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर ते सुद्धा तो कोर्टाला दाखवून देत असतो. त्यानंतर ड्रॉवरचे वकील आपलं म्हणणं कोर्टापुढे मांडतात. जनरली ड्रॉवरनी तो चेक दिलाच नव्हता किंवा तो चेक फक्त सिक्युरिटीसाठी दिला होता आणि चेकची रक्कम आधीच फेडली गेलेली होती किंवा ड्रॉवर पेईला पैसे देणंच लागत नव्हता. अशा प्रकारच्या गोष्टी सिद्ध करायचा प्रयत्न केला जातो. त्यावर ड्रॉवरनी सांगितलेल्या मुद्द्यांवर कोर्ट ड्रॉवरला प्रश्न विचारून सगळ्या गोष्टींचा खुलासा करून घेतं. पुढच्या स्टेजला दोन्ही बाजूच्या वकिलांचं फायनल आर्ग्युमेंट होतं. दोन्ही बाजूचे वकील उपलब्ध पुरावे आणि लीगल प्रोव्हिजन्स यांच्या बळावर आपापली बाजू कोर्टाला समजून सांगायचा प्रयत्न करत असतात. या फायनल आर्ग्युमेंटच्या वेळेला तक्रारदाराच्या वकिलांनी हे सिद्ध करणं गरजेचं असतं की चेक लीगली जे आम्हाला येणं होतं त्यापोटीच ड्रॉवरनी आम्हाला दिलेला होता, तर उलट पक्षी ड्रॉवरचे वकील हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात की ड्रॉवर पेईला पैसे देणंच लागत नव्हता. दोन्ही बाजूंची आर्ग्युमेंट्स ऐकल्यावर कोर्ट आपला निवाडा देत असतं. ड्रॉवरचा गुन्हा जर साबित झाला तर त्याला 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि चेकच्या रकमेच्या दुप्पट इथपर्यंत दंड अशी शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाते आणि ड्रॉवरकडून वसूल केलेली दंडाची रक्कम पेईला देण्यात येते. आता हा निवाडा जर ड्रॉवरला मान्य नसेल तर ड्रॉवर हायर कोर्टात अपील देखील करू शकत असतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेली माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल अशी मी आशा करतो. चेक बाउन्स झाल्यानंतर पैसे रिकव्हर करणं कितीही अवघड असलं तरीही योग्य कायदेशीर मार्गदर्शनाने आणि लीगल रिप्रेझेंटेशननी ते सोपं करता येतं. या विषयावर तुम्हाला यापेक्षा जास्त माहिती हवी असेल किंवा तुमच्या एखाद्या केसबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तुमच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत. धन्यवाद.